महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे आणि यावेळी केंद्रस्थानी आहेत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। त्यांच्या विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतानाचा कथित व्हिडिओ आणि शासन भिकारी आहे या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या मंत्री पदावर टांगती तलवार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेरकार त्यांचा मौन सोडलं आहे आणि कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत। येत्या सोमवारी किंवा मंगळवारी कोकाटे यांच्या मंत्रिपदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। चला या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया आणि पाहूया काय आहे हा वाद आणि इतर राजकीय लोकांचे यावर मत काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। माणिकराव कोकाटे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानांचा आणि वर्तनाचा ठपका ठेवला जात आहे। यावेळी त्यांच्या विधान परिषदेत रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली। हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामुळे हा मुद्दा आणखी चिघळला। यातच कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत शेतकरी भिकारी नाही, शासन भिकारी आहे असं वक्तव्य केलं, ज्याने सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी नाराजी झाली। शेतकऱ्याला 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्याला 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्याकडे 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा निधी आमचा उलटा केलेला आहे, त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे। आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस आज या ठिकाणी सापडले। या वक्तव्यानंतर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या, तर शिवसेनेसह इतर पक्षांनीही कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठवली। नागपूर येथे शिवसैनिकांनी कोकाटे यांच्या घरासमोर निदर्शन करत त्यांच्यावर पत्ते फेकले आणि माणिकराव कोकाटे राजीनामा द्या अशा घोषणा दिल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर पहिल्यांदा मौन बाळगलं होतं, पण आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या व्हिडिओ प्रकरणाची सखोल चौकशी होईल। त्यांनी जे वक्तव्य केलं त्याची वस्तुस्थिती तपासली जाईल। सर्व मंत्र्यांना मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की भान ठेवून वागलं पाहिजे। कोकाटे यांना यापूर्वी 2दा समज दिली होती, पण आता तिसऱ्यांदा अशी चूक झाली तर गंभीर कारवाई होईल। मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली, तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की असं होता कामा नये। परत दुसऱ्यांदा घडलं, दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले भिजा झाले, तिजाची वेळ आणू नका। अजित पवार यांनी पुढे असंही सांगितलं, सोमवारी आणि मंगळवारी मी कोकाटे यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल। मला त्यांच्याशी समोरासमोर बोलू द्या, मी त्याबद्दल मुख्यमंत्री मी त्याबद्दलचा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ। त्याही बद्दल मी विचारणार आहे, कारण मी पण ती प्रेसमध्येच बातमी वाचली। मी सुरुवातीलाच सांगितलं, कुणीही कृषी मंत्री असो नाहीतर कुणीही मंत्री असो, कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचंही असो तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, त्यामध्ये आपलं स्वतःचं मत मांडलं पाहिजे। हे सगळ्यांनी ह्याच्याबद्दलचा कुठंतरी आपण काही बंधनं स्वतःला पाळून घेणार आहोत का नाही, त्याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। या वक्तव्यातून अजित पवार कोकाटे यांच्यावर कठोर कारवाई करू शकतात असं स्पष्ट संकेत मिळत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार कोकाटे यांचं कृषी खातं काढून घेऊन ते वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्याकडे दिलं जाऊ शकतं। या प्रकरणावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्या वक्तव्यावर आणि वर्तनावर नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, शेतकरी आमचा बळीराजा आहे, त्याला भिकारी म्हणणं अजिबात योग्य नाही। कोकाटे यांनी असं वक्तव्य केलं असेल तर ते चुकीचं आहे। या प्रकरणाची पडताळणी होईल आणि सत्य समोर येईल। मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। शेतकऱ्याला मदत तर करूच, पण त्यासोबत 5,000 कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे। 25,000 कोटी रुपये हे 5 वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाहीये।
मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोकाटे यांना खडसावलं. ते म्हणाले, मंत्र्यांनी असं वक्तव्य करू नये. कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, पण त्याची सत्यता तपासली जाईल. त्यांच्या पक्षप्रमुख अजित पवार याबाबत निर्णय घेतील. मग विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर कोकाटे यांच्यावर आक्रमक हल्ला चढवला. ते म्हणाले, या सरकारला लाज शरम आहे की त्यांनी ती विकून खाल्ली. शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे आणि सभागृहात रमी खेळणारा हा मंत्री अशा बेजबाबदार मंत्र्याला एक मिनिट ही पदावर ठेवता कामा नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे आणि कृषी मंत्री रमी खेळता मग्न आहे. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. रोहित पवार यांनी तर या प्रकरणाला आणखी हवा दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहे, पण कृषी मंत्री सभागृहात गेम खेळतात. अजित पवार यांनी यावर कारवाई करावी, नाहीतर जनता त्यांना जबाबदार धरेल. माणिकराव कोकाटे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं, मी रमी खेळत नव्हतो. माझ्या मोबाईलवर एक जाहिरात आली होती, ती स्किप करत होतो. कोणीतरी माझा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला. मी ऑनलाईन रमी खेळण्यासाठी बँक खातं किंवा मोबाईल नंबर जोडलेला नाही. यावर त्यांना विचारलं गेलं की जाहिरात स्किप करण्यासाठी 45 सेकंद का लागले. तेव्हा कोकाटे म्हणाले, काहींना 5 ते 10 सेकंद लागतात, मला 45 सेकंद लागतात. शासन भिकारी आहे या वक्तव्याबाबत कोकाटे म्हणाले, माझा अर्थ उलट लावला गेला. मी फक्त एवढंच सांगितलं की पीक विमासाठी शेतकऱ्यांकडून 1 रुपया घेतला जातो, याचा अर्थ शासन भिकारी आहे असं नाही. पण त्यांचं हे स्पष्टीकरण विरोधकांना आणि शेतकरी संघटनांना मान्य झालेलं नाही. कोकाटे यांच्या या वर्तनामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाची महायुतीत कोंडी झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कोकाटे यांचं मंत्रिपद काढून घेतलं जाऊ शकतं, पण त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांचं खातं बदललं जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास कोकाटे यांच्याकडील कृषी खातं मकरंद पाटील यांच्याकडे दिलं जाऊ शकतं, तर कोकाटे यांना पुनर्वसन खातं दिलं जाऊ शकतं. मात्र कोकाटे यांचं सिन्नर मतदारसंघात दबदबा आहे, त्यामुळे अजित पवार त्यांच्यावर कठोर कारवाई करून स्थानिक पातळीवर चुकीचा संदेश जाऊ नये याची काळजी घेतील, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. याशिवाय नाशिकमध्ये येत्या काळात कुंभमेळा होणार आहे, त्यामुळे कोकाटे यांच्यावर कारवाईचा निर्णय काळजीपूर्वक घेतला जाईल असंही सांगितलं जात आहे. कोकाटे यांच्या शासन भिकारी आहे या वक्तव्यानंतर शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून निदर्शन केली गेली. एका शेतकरी नेत्याने सांगितलं, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे. अशात कृषी मंत्री रमी खेळतात आणि शेतकऱ्यांचा अपमान करतात, हे असह्य आहे. सोशल मीडियावरही कोकाटे यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही पहिलीच वेळ नाही की माणिकराव कोकाटे वादात सापडले आहे. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांना काढलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का असं विचारलं होतं, ज्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाल्याची टीका झाली होती. तसंच त्यांनी कृषी मंत्री पदाची तुलना ओसाड गावाच्या पाटीलशी केली, ज्यामुळे अजित पवार यांनी त्यांना यापूर्वीच खडसावलं होतं. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. अजित पवार कोकाटे यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. जर कोकाटे यांचं मंत्रिपद काढलं गेलं तर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर येतील. दुसरीकडे कोकाटे यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला तर विरोधक आणि शेतकरी संघटना याचा फायदा घेऊ शकतात. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की अजित पवार यांच्यासमोर कठीण परिस्थिती आहे. एकीकडे पक्षातील एकनिष्ठ नेत्याला पाठीशी घालण्याचा दबाव आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या भावना आणि महायुतीच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. येत्या काही दिवसात हा वाद कोणतं वळण घेतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. माणिकराव कोकाटे यांचा रमी व्हिडिओ आणि वादग्रस्त वक्तव्य यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी कारवाईचे संकेत दिले असले तरी अंतिम निर्णय काय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शेतकऱ्यांचा अपमान आणि सभागृहातील बेजबाबदार वर्तन यामुळे कोकाटे यांच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी होणारा निर्णय महायुती सरकारसाठी आणि अजित पवार यांच्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा बोल्ड MH आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.